जवळपास मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी 2,14,764 अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत. तर त्यानुसार प्रत्येक विभागाचा अंतिम कट ऑफ हा किती लागू शकतो, म्हणजेच कोणत्या विभागाचा कट ऑफ सर्वात जास्त या ठिकाणी लागू शकतो, ही संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त जागा आहेत 547 प्लस 137. नागपूरमध्ये 115 प्लस नागपूरमध्ये या ठिकाणी पाहू शकता 110 प्लस 28 आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये 194 प्लस 48. अशा पद्धतीने जागांचा जर विचार केला टोटल 1074 या ठिकाणी जागा असणार आहेत. आणि या जागेसाठी तुम्ही पाहिलं या ठिकाणी फॉर्म किती गेलेले तर 2,14,764 या ठिकाणी टोटल अर्ज गेलेले आहेत. अर्जाचा विचार केला आणि या ठिकाणी जागेचा रेशोचा जर विचार केला तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त जागा या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेल्या दिसतात. तर आता या ठिकाणी अगोदर पाहूया नेमकं यांचा रेशो किती असणार आहे, त्या रेशोनुसार किती कट ऑफ जाऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, रेशोचा जर विचार केला तर रेशो असू शकतो 7, 10 किंवा 15 ते 20 पर्यंत या ठिकाणी यांचा रेशो असू शकतो. आता सर्वात जास्त 99% जर रेशो केला आपण 7 ते 10चा त्यांचा फिक्स या ठिकाणी रेशो असतो. परंतु या ठिकाणी फॉर्म भरपूर जास्त गेलेले. दुसरी बाजू आहे की फॉर्मचा आकडा अतिशय जास्त आहे आणि त्याच्यानंतरची बाजू आहे की यावेळी शॉर्टलिस्ट पद्धत त्यांनी अप्लाय केलेली नाही. कदाचित शॉर्टलिस्ट पद्धत अप्लाय केली नाही आणि विद्यार्थ्यांचा अर्ज पाहता किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली त्यानुसार जर त्यांनी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेला घ्यायचं रेशो त्यांनी वाढवला आणि नंतर त्यांनी कमी केला तरी चालते. पण सुरुवातीला शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेला रेशो त्यांनी वाढवला. समजा या ठिकाणी सर्वात अगोदर 15 ते 20चा जर रेशो या ठिकाणी केला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जवळपास 1074 म्हणजे 1100 तुम्ही या ठिकाणी जागा धरा. तर 20चा रेशो जर या ठिकाणी केला आपण तर 2,14,000 पैकी फक्त आणि फक्त 22,000 कॅन्डिडेट्स या ठिकाणी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेस पात्र होतील. जवळपास 2 लाखाच्या जवळपास पूर्ण कॅन्डिडेट्स या ठिकाणी अपात्र होतील जरी त्यांनी 20चा रेशो या ठिकाणी घेतला. त्यातच त्या जर 10चा रेशो घेतला तर या ठिकाणी जवळपास फक्त आणि फक्त 11,000 विद्यार्थीच या ठिकाणी पात्र होतील. 2 लाख प्लस या ठिकाणी विद्यार्थी अपात्र होतील. एवढी मोठी भयानक या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी गोल्डन संधी कुणाची होऊ शकते, कुणाचा नंबर लागू शकतो, कुणाचा नंबर लागणार पण नाही. कसं तर या ठिकाणी पहा, ज्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म टाकलेला आहे, जरी मुंबई उच्च न्यायालयामध्ये इतर पेक्षा समजा जरी जागा या ठिकाणी फॉर्म जर जास्त गेलेत तरी देखील या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचा कट ऑफ हा इतर खंडपीठापेक्षा अतिशय कमी या ठिकाणी लागणार आहे. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचा कट ऑफ सर्वात कमी या ठिकाणी लागू शकतो नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठच्या तुलनेमध्ये. आणि त्यातच त्यात सर्वात जास्त जो कट ऑफ लागेल तो पण या ठिकाणी नागपूर खंडपीठाचाच कट ऑफ या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. आणि मीडियम लेवलला जर आपण विचार केला औरंगाबाद खंडपीठचा या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो. म्हणजेच एकंदरीत विचार केला सर्वात जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे नागपूर खंडपीठ, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी औरंगाबाद खंडपीठ आणि 3 नंबरला या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय. म्हणजेच वरून जर विचार केला तर सर्वात कमी लागण्याची शक्यता मुंबई उच्च न्यायालयाची आहे. त्यानंतर 2 नंबरला औरंगाबाद खंडपीठ आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त नागपूर खंडपीठ. अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यानुसार तो कट ऑफ हा वेगवेगळ्या प्रकारचा लागणार आहे. एकंदरीत कट ऑफ या ठिकाणी लागणार नाही. आपण या ठिकाणी 2,14,764 ह्या ज्या जागा आहेत यांचं ओव्हरऑल आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी आपलं इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल्स आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी सेंड केलेला आहे. व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता.